तुमच्या बरोबरीने असे वेगळ्याच रूपात कधी दत्तगुरू आलेत का आणि तुम्ही ओळखलं नाहीये त्यांना? असाच अनुभव मला आला होता. मी सोमनाथहून निघालो. चढता चढता माझं लक्ष गेलं बाजूच्या विशालकाय कातळावर. तिकडे एक अत्यंत किळसवाणा आणि विद्रूप वेडा बसलेला होता. त्याच्याकडे पाळण्याची सुद्धा शिसारी वाटावी. केसाच्या जटा धुळीने माखलेल्या, अंगावरचे फाटके कपडे आणि हसला की काळे पिवळे दात दिसायचे. मी झोळी खांद्याला अडकवली, उठून उभा राहिलो. म्हटलं जाऊया केळसवाण्या प्राण्यापासून दूर. मी जेवढा वेग वाढवतो सहज गत्ता तो तेवढंच अंतर राखून चालू लागलो. अत्यंत वेगाने मी चालत होतो. मला जाणवलं की मी अत्यंत दमलोय. मी झोळी उघडली आणि पाण्याची बाटली पाणी प्यायला काढली. त्याबरोबर त्यांनी 2 ढेंगातच माझ्या जवळ आला. मला वाटलं यालाही तहान लागली असेल म्हणून मी हातातली पाण्याची बाटली त्यासमोर धरली. तिकडे दुर्लक्ष करत त्याने उघड्या झोळीतून बाहेर डोकावणारी गंगाजळाची बाटली, जी मी महाराजांच्या अभिषेकासाठी सोमनाथून आणली होती, नेमकी तीच उचलून घेतली. बाटलीचं झाकण उघडलं, अर्ध गंगाजळ प्राशन केलं आणि उरलेलं गंगाजळ स्वतःच्या डोक्यावर ओतून घेतलं आणि रिकामी बाटली खाली टाकली. बापरे. आणि त्याच्याकडे मी अशा नजरेने बघत होतो जणू काय मी नजरेनेच तुला भस्म करीत. उठलो आणि रागाने त्याला शिव्याशाप देत मी झोळी खांद्याला अडकवली आणि पुढे निघालो. आणि जसा मी 8-10 पावलं पुढे गेलो, माझ्या पाठीमागे चिरपरिचित सुगंधाच्या लहरी आहे, ज्या महाराजांच्या अस्तित्वाची ग्वाही देत होत्या. मग मी कोणालाच शिव्याशाप दिले. कळत न कळत मी माझ्या गुरु दत्तात्रयांना शिव्याशाप दिले. मी सगळं पठार शोधून पाहिलं, कोणाचा मागमूस नव्हता. एका कोपऱ्यात बसलोय, स्पुंद रडतोय आणि आर्तपणे त्याला साकडं घालतोय की माझ्याकडून चूक घडलेली आहे. अत्यंत मुश्किलीने मी धीर करून चरण पादुकांसमोर बसलोय आणि त्यांची करुणा मागतोय. एकाएकी त्या चरण पादुकांवर बसलेला तो वेडा मला दिसतोय आणि त्याची नजर मला सांगते, अरे वेडा मी नाही, ते वेडा तू आहेस. आणि सुंदर मदन मोहनाचं रूप असलेल्या त्या त्रिगुणात्मक त्रयमूर्तीचं त्या ठिकाणी मला प्रत्यक्ष दर्शन झालं. पण मी शरणागती स्वीकारली.